नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट शिक्षकांसाठी आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ज्यांना टीईटी द्यायची. सो हा व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओत मी जी माहिती होती नीट समजून घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, इग्नाइट अकॅडमी 5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीसह विद्यार्थ्यांच्या डिमांडसह आम्ही विद्यार्थ्यांना हवं ते देत आलेलो आहे आणि एक्झामच्या दृष्टीने देत आलेलो आहे. सो तीच गरज ओळखून इग्नाइट अकॅडमीने आता टीईटीची नवीन बॅच अनाऊन्स केली आहे, कारण टीईटीचे फॉर्म पण सुटलेले आहेत. सो मुलांच्या डिमांड होत्या की आम्हाला नवीन बॅच पाहिजे, त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू केलेली आहे. 1 एप्रिलपासून बॅच चालू होणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे 50% डिस्काउंट पण आहे. सो ज्यांना ज्यांना अपेक्षित त्यांनी लगेच जॉईन करा. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की जुन्या विद्यार्थ्यांना टीईटीची बॅच 50% ऑफमध्ये अवेलेबल आहे. सो हे सगळे फीचर तुमच्या डिमांडनुसार आम्ही केलेले आहेत आणि ह्या बॅचमध्ये शिकवणारी टीम ज्यांनी द्रोणा 9.0 घेतले असेल त्यांनी ह्या घ्यायची गरज नाहीये, त्या आधी कामाला लागले आहेत. आत्ताची बॅच थोड्या नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जॉईन लाईव्ह करतोय. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ज्यामध्ये पेपर 1 ची सेपरेट बॅच आहे, पेपर 2, पेपर 1+2 ची पण सेपरेट बॅच आहे. तुम्हाला 2 बॅचेस समोर दिसतात. दोन्ही बॅचमध्ये एक वेगळा फीचर एकच आहे फक्त. कोणता? ह्या बॅचमध्ये तुम्हाला बघा, ज्या ज्या मुलांना अपेक्षित आहे बुक पाहिजे आम्हाला, तर डिस्काउंटमध्ये बुक्स पण ह्या बॅचमध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग आहे आणि बॅग पण इन्क्लुडिंग आहे, जी की तुम्हाला घरपोच मिळणार आहे. थोडा डिले होऊ शकतो, 10 दिवसाची 12 दिवस 15 दिवसावर जाऊ शकतो, कारण काही डिस्टर्बन्स येऊ शकतो, बरोबर, ट्रान्सपोर्टेशनला. तर हे आणि ज्यांना हे ऑलरेडी आहे त्यांच्याकडे आम्हाला याची रिक्वायरमेंट नाही आहे, त्यांनी ही बॅच घ्या. मात्र फीचर दोन्ही बॅचमध्ये सारखेच आहे. फीचर खूप चांगले आहेत. बघा, पहिला मुद्दा म्हणजे काय, तुम्हाला दिसतंय 10.0 बॅच म्हणजे 9.0 पर्यंत ज्या फॅकल्टी शिकवलाय आणि आतापर्यंत त्यांनी 5,000+ विद्यार्थ्यांना टीटी क्वालिफाईड करून दाखवलाय, तीच टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. आणि ह्या टीमच्या पीपीटी स्वरूपातल्या आणि पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स पण अवेलेबल आहेत. याच टीमच्या अंडर टेस्ट सिरीज बनत असतात. 350+ टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल अँड टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्ही बॅचमध्ये पण विचारू शकता लाईव्ह मध्ये. लाईव्ह लेक्चर बघायला नाही जमलं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर कितीही वेळेस पाहू शकता. स्पीडनी बघा, स्टॉप करून बघा किंवा स्लो करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. अनलिमिटेड वॉच टाइम आहे, किती वेळेस बघा तुम्ही. दुसरं, याच टीमच्या अंडर त्यांच्या टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट सिरीज बरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी सेपरेट डाऊट क्लिअरिंग सेशन सब्जेक्ट बद्दल, टॉपिक बद्दल आणि त्याला म्हणूया आपण एक्झाम बद्दल आहे. आणि एक दुसरं डाऊट क्लिअरिंग सेशन माझं स्वतःचं असतं, एक्झाम बद्दलची माहिती. ओके. त्याचबरोबर तुम्हाला ह्या बॅचमध्ये 9वा दिवस 9वी सुरुवात डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन पण असणार आहे. त्यानंतर तुम्हाला या सेशनमध्ये बरोबर महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. सो हे सगळे फीचर दोन्ही बॅचमध्ये. महाराष्ट्रामध्ये अशी टीम आणि अशा पद्धतीचं मॅनेजमेंट तुम्हाला भेटणार नाही. बघा, काही ठिकाणी 2-3 फॅकल्टी खूप चांगले असतात, बाकीच्या फॅकल्टी मात्र त्या विषयाला योग्य न्याय देत नाही. काही ठिकाणी रंगीत संगीत पोस्टर सध्या पब्लिश केले जातात आहे, पण त्यानुसार त्यांचा अनुभव बघता अनुभव शून्य आहे, क्वालिटी शून्य आहे, रिझल्ट पण शून्य आहे. सो हे सगळे मुद्दे एकदा बघून घ्या आणि मगच ठरवा कोणती बॅच जॉईन करायची. मी अतिशयोक्तीने सांगत नाही, अभिमानाने सांगत नाही, कारण आमचे विद्यार्थी सांगत असतात. आमचेच काही विद्यार्थी तुम्हाला बघा कमेंटमध्ये पण सांगतील की इग्नाइट अकॅडमीने खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक भरतीमध्ये काम केलेलं आहे. सो ही टीम जी आहे ना, तुमच्यासाठी खूप मेहनत घेते. अगदी स्टेट बोर्डच्या पुस्तकामधनं सुद्धा तुम्हाला आम्ही काढून काही मुद्दे शिकवले आहेत, जे की एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे. कोणी एमपीएससीला शिकवणारा विद्यार्थी मार्गदर्शक तो खूप एक्सपर्ट आहे, तो विषयामध्ये खूप एक्सपर्ट आहे, एमपीएससीला शिकवतो, युपीएससीला शिकवतो, पण तो शिक्षक भरतीला शिकवेलच असं नाही, कारण शिकू शकतो असंही नाही. सो हे सगळे मुद्दे ना नीट हँडल करा. 1-2 दिवस वेळ घ्या, शांततेने बघा, चेक करा. आपण जसं एखाद्या मित्राला एखादी गोष्ट शेअर करतो, सजेस्ट करतो, रेफरन्स देतो की अरे हा मोबाईल घे, सध्या हा मोबाईल मार्केटमध्ये खूप चांगला आहे, त्याचे फीचर खूप चांगला आहे. तुम्ही पण तुमच्या मित्रांनी तुम्हाला सजेस्ट केलं गेलं लगेच घेत नाही. तुम्ही बघता, फीचर चेक करतात, कुणाचा वापरून बघतात, स्टोअरमध्ये जाऊन बघतात, चेक करतात, मग घेतात. अगदी तसंच तुम्ही सुद्धा हे टेस्ट करा पहिले की इग्नाइट अकॅडमीची टीम कशी आहे, कसं शिकवतात, त्या पद्धतीने रिझल्ट कसे, अनुभव कसा आहे, त्यांचे पुस्तक आहे का, टेस्ट सिरीज आहे का, पीडीएफ नोट्स आहेत का, हे सगळं चेक करा. टेस्ट नंतर जॉईन करा. तुम्हाला आमची टेस्ट नक्की आवडेल. मला कमेंटमध्ये पण सांगा. ज्यांना आवडलं त्यांनी तुमच्या मित्रांना पण रेफरन्स द्या, सजेस्ट करा, त्यालाही तेच सांगा, बाबा 2 दिवस तू बघ, आवडलं तर घे. ओके. तर ह्या बॅचेस चालू होत्या. त्याचबरोबर तुम्हाला बघा, ही बॅच तर सगळ्यांनी जॉईन करावी. ₹2 बॅच आहे फक्त, ज्यामध्ये टीईटीच्या तयारीसाठी लागणारं सगळं मटेरियल ह्या बॅचमध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. नक्की जॉईन करा.
सेपरेट बॅचेस पण तुम्हाला आम्ही प्रत्येक विषयाच्या अवेलेबल करून दिलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला नवीन आवृत्तीचे अपडेटेड पुस्तकं पण अवेलेबल आहे. सगळ्यांनीच घ्यावं असं सक्सेस मास्टरचं PYQचं पुस्तक आहे, ज्यामध्ये 2025च्या क्वेश्चन पेपरचा सुद्धा रेफरन्स दिलेला आहे. सो नक्कीच अद्यावत केलेले हे 4ही बुक्स आहेत. TET साठी लागणारी ही बुक्स आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, लगेच घेऊ शकतात. अमेझॉनवर मागवू शकतात, बुक स्टोअरवरून घेऊ शकतात, किंवा आपला ॲप डाउनलोड करा. आपल्या ॲपवर सुद्धा हे तुम्हाला भेटणार आहे. ॲपवर डिस्काउंट पण तुम्हाला मिळणार आहे. सो हे सगळं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता, जॉईन करू शकता बॅचेस. काय अडचण असेल ह्या नंबरला कॉल पण करू शकतात. सो परत एकदा सांगतो, नीट विचार करा. तुमचं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ही संधी परत परत मिळेलच अशी नाही. किती लेट होईल हे माहीत नाही. पुढची दिवाळीनंतरची टेस्ट दिवाळी आनंदात घालवायची असेल तर आत्ताच अभ्यास करा. 2.5-3 महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास होऊन TET क्वालिफाईड व्हा. तुम्हाला सगळ्या मदतीला इंडियन अकॅडमीची टीम पूर्ण तुमच्या बरोबर असणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये